हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाय सर. मित्रांनो, तुमच्यासाठी मी नकाशा मॅपचा एकदम व्हेरी इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आणलो होतो. भारताचा नकाशा, इंडियाचा मॅप आपण काल पाहिलो होतो. त्यातले काही 2-3 टॉपिक जे होते ते सुटले होते, ते पण व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ते आपण करून घेऊ. आता त्याच्यानंतर आपण पाहू ब्राझीलचा नकाशा. आता तुम्ही लक्षात ठेवा, मराठी मीडियम साठी हा व्हिडिओ आहे, पण इंग्लिश मीडियम मध्ये बी मॅप जो आहे तो सेम टू सेम राहते. काही काही नेम्स जे आहे ते फक्त वेगळे आहे, बाकी जे आहे सगळेचे सगळे सेम नेम्स आहे. त्याच्यामुळे वेगळा व्हिडिओ बनवायची काही आवश्यकता नाही. याच्यातूनच तुम्ही तेच नेम, राज्य तेच राहणार आहे, स्टेट तेच राहणार आहे, सेम टू सेम राहील, काही जास्त फरक राहणार नाही मॅप मध्ये. पहा मग आता आपला जो एक काल सुटलेला होता व्हेरी इम्पॉर्टंट, राजधानी कॅपिटल, राजधानीवर एक क्वेश्चन येते का, याच्यामध्ये तुम्हाला राजधानी शो करा. आता एक तर राजधानी प्लॉट करा म्हणून राहील, किंवा मग दिल्ली प्लॉट करा म्हणून राहील. तर हा वाला जो आहे, हा वाला असा एक पॉइंट देऊन द्यायचा, आणि हा आहे आपला दिल्ली. ओके. त्यानंतर एक चेन्नई बंदर मध्ये, ठीक आहे ना, बंदर मध्ये एक चेन्नई म्हणून येते. आता हा इथला जो भाग आहे, हा वाला, हा आहे आपला चेन्नई. ओके. त्याच्यानंतर कोच्ची म्हणून एक येते, ते इथला जो भाग आहे, एक मिनिट, हा इथला जो भाग आहे, हा असा, हा आहे आपला कोच्ची. हा सुद्धा आपला बंदर आहे. ओके. त्याच्यानंतर एक लिंग गुणोत्तर, सर्वाधिक लिंग गुणोत्तर म्हणून एक क्वेश्चन येते. तर तो आपला राज्य आहे, हा वाला, हा म्हणजे आपला केरळ. एक तर केरळ दाखवा म्हणून येईल, किंवा मग तुम्हाला सर्वाधिक लिंग गुणोत्तर वाला राज्य दाखवा म्हणून येईल. तर हा वाला राज्य आहे आपला केरळ. सूची तर तुम्हाला दाखवाच लागते. आता आपण पाहू आता ब्राझीलचा नकाशा. ब्राझीलच्या नकाशामधले कोणते कोणते इम्पॉर्टंट वाले पॉइंट्स आहेत ते आपण पाहून घेऊ. ओके. सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे ब्राझीलच्या नकाशामध्ये, तो प्रश्न आहे आपला, ब्राझील मधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान राज्य किंवा छोटे राज्य येईल. क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटे राज्य येईल क्वेश्चन, किंवा मग लहान राज्य येईल, किंवा मग तुम्हाला सेगिरपे दाखवा, सेगिरपे हा राज्य दाखवा, असा तुम्हाला क्वेश्चन येईल. तर मग तो जो राज्य आहे, हा वाला, हा इकडचा जो दिसत आहे, हा वाला एवढा मॅप जो आहे तुम्हाला पेन्सिलनच काढायचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष द्या. हा जो आहे, हा सेगिरपे राज्य आहे, सगळ्यात छोटा राज्य आहे ब्राझीलचा. त्याच्यानंतर एक प्रश्न येते, ब्राझीलची राजधानी, किंवा मग दुसरा येईल ब्राझिलिया दाखवा. एक तर ब्राझिलिया दाखवा म्हणून येईल, किंवा ब्राझीलची राजधानी दाखवा म्हणून येईल. दोनही एकच प्रश्न आहे, आणि ते आहे आपली ब्राझिलिया. आता ब्राझिलिया जे आहे ते इथं अशा प्रकारे तुम्ही दाखवू शकता, गोल करा, आणि हे आहे ब्राझिलिया. ब्राझिलिया, ब्राझिलिया काय आपली ब्राझीलची राजधानी आहे, ठीक आहे, कॅपिटल आहे. इंग्लिश मध्ये कॅपिटल येईल, व्हॉट इज द कॅपिटल ऑफ ब्राझील, अशा येऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला अमेझॉनस राज्य. कोणता येईल आपला, एक अमेझॉनस राज्य. ब्राझील मधला हा सगळ्यात मोठा राज्य आहे अमेझॉनस राज्य. बघा खूप मोठा दिसत आहे. हा वाला जो राज्य हा ग्रीन कलरचा दिसत आहे, हा आहे आपला अमेझॉनस राज्य. त्याच्यानंतर एक राहणार आहे तुम्हाला पाराना राज्य, पाराना, ठीक आहे ना. पाराना जो आहे, आता एक मिनिट, कालचा हवाला, ओके, हा वाला जो राज्य दिसत आहे आपला, हा इथून असा, ठीक आहे, हा वाला एवढा असा, हा वाला जो राज्य आहे, हा आहे आपला पाराना राज्य. ओके. त्याच्यानंतर एक येते अमापा राज्य. आता पहा, इकडं जो आपल्या भारतासारखा दिसत आहे अमापा, इंडियाच्या मॅप सारखा दिसत आहे पहा थोडाफार, ठीक आहे. हा वाला जो राज्य आहे, हा आहे आपला अमापा राज्य. ओके. याला तुम्ही असा काहीतरी सूची दाखवून देऊ शकता. हा जो आहे आपला, हा आहे आपला अमापा राज्य, ठीक आहे. हा आपला कोणता आहे, पाराना राज्य. पाराना राज्य हा जो आहे, हा आहे आपला अमापा राज्य. हा जो आहे, हा आहे अमेझॉनस, अमेझॉनस, ठीक आहे, हे ब्राझिलिया. आणि हा वाला कोणता आहे आपला छोटा सगळ्यात राज्य, म्हणजे सेगिरपे. कोणता आहे हा, सेगिरपे, सेगिरपे हा वाला एक राज्य आहे. ओके. त्याच्यानंतर ब्राझीलवर अजून कोणता क्वेश्चन येऊ शकते, तर बघा मग आता एक येईल तुम्हाला मोराजा बेट. कोणता येईल, एक मोराजा बेट. आता मोराजा बेट जो आहे तो या साईडला, हा वाला इथं तुम्ही असे डॉट 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 मध्ये दाखवू शकता. हा वाला जो असा 2-3 डॉट दाखवा ना, हा जो आहे, हा आहे आपला मोराजा बेट. कोणता आहे हा आपला मोराजा बेट. चांगलं लक्षात ठेवा, वरती आहे इकडं, तो आहे आपला मोराजा बेट. याच्यावर प्रश्न येऊ शकते. आता एक क्वेश्चन येईल तुम्हाला, नेहमी रिपीट होते तो, सगळ्यात उंच शिखर, ब्राझील मधील सगळ्यात उंच शिखर, हायेस्ट टॉलेस्ट माउंटेन इंग्लिश साठी, किंवा मग त्याच्याच
तोच प्रश्न आहे कोणता आहे तो पिको दी नेब्लिन. पिको दी नेब्लिन नावाचा एक पहाड आहे, शिखर आहे, तो सगळ्यात उंच आहे कुठला ब्राझील मधला. तर हा इथं तुम्ही असा ट्रायंगल दाखवू शकता, हा सर्वोच्च शिखर किंवा पिको ऑलनाय दी नेब्लिन. एक मिनिट, नेब्लिन, पिको दी नेब्लिन हा वाला ट्रायंगल जो काढलो आपण, हा वाला आहे आपला पिको दी नेब्लिन. हा वाला प्रश्न येऊ शकते. मोराचा बेट झाला. त्याच्यानंतर तुम्हाला येईल पॅटनल दलदल. ठीक आहे, पॅटनल दलदल जो आहे, आता हा इथला जो प्रदेश आहे, एक मिनिट, हा वाला एवढा जो प्रदेश आहे कुठपर्यंत आला, हा एटपर्यंत, हा असा हा वाला जो आहे प्रदेश, हा आहे आपला पॅटनल दलदल. पॅटनल दलदल. ओके, लक्षात राहील. त्याच्यानंतर एक राहील पॅराना नदी. आता पहा पॅराना नदी कुठून येईल, हे इथून फक्त तुम्हाला अशी एरो काढायची आहे. हा आहे आपली पॅराना नदी. पॅराना नदी. ओके, हा एक क्वेश्चन येऊ शकते. त्याच्यानंतर एक येऊ शकते तुम्हाला कटिंगा. कोणता येईल एक तुम्हाला कटिंगा. आता हा जो इकडचा प्रदेश आहे, हा वाला इकडचा, हा गोल 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 असा काढतो मी, हा असा गोल गोल जे काढतो मी, हा वाला जो आहे हा आहे आपला कटिंगा. कटिंगा हा कटिंगा प्रदेश आहे ब्राझीलचा. त्याच्यानंतर एक येईल अवर्षण चतुष्कोन. आता पहा हा एक इम्पॉर्टंट आहे, अवर्षण चतुष्कोन. हा कटिंगापासून असा हा गोलाकार मध्ये प्रदेश राहते, याला तुम्ही असं काहीतरी क्रॉस देऊन देतो मी. हा आहे आपला अवर्षण चतुष्कोन. अवर्षण चतुष्कोन. चतुष्कोन, अवर्षण चतुष्कोन. एक ठीक आहे. त्यानंतर एक येते कॅसिनो पुडन. आता पहा इथला जो भाग आहे हा वाला, इथं आता कसा काढू मी, असा असा डॉट डॉट काढतो पहा. हे जे आहे अशा प्रकारे, हे आहे आपली कॅसिनो पुडन. कॅसिनो पुडन. ओके, याच्यावर हा एवढे तुम्ही इम्पॉर्टंट आहे टिक करून नावं लिहून ठेवून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू आपण कोणते कोणते व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कोणता सुटला का पाहू द्या. नाही, ओके. त्याच्यानंतर एक येऊ शकते तुम्हाला सोनेरी तामरीन. कोणता येईल तुम्हाला, सोनेरी तामरीन. आता सोनेरी तामरीन जो आहे, हा वाला जो मोठा प्रदेश आहे इथं, हा जो आहे असा मी इथं स्टार करून टाकतो पहा, हा वाला, हा आहे आपली सोनेरी तामरीन. लक्षात राहील, सोनेरी तामरीन. हा इथं थोड्या वरच्या भागामध्ये पहा, याच्या थोड्याशा इकडच्या भागामध्ये आहे, तो आहे आपला सोनेरी तामरीन. अॅनाकोंडा कुठं कुठं आढळते, ठीक आहे ना. आता अॅनाकोंडावाला प्रदेश, अॅनाकोंडा मध्ये हा एक आहे, इथं मी असा स्क्वेअर काढतो, हा एक अॅनाकोंडा आहे. त्याच्यानंतर इतक्यात जे भागात आहे थोडस, हा एवढ्या भागात इथं एक अॅनाकोंडा आढळते. मग हा सुद्धा अॅनाकोंडा, आणि हा वाला सुद्धा आपला अॅनाकोंडाच आहे. ओके. त्याच्यानंतर एक गुलाबी डॉल्फिन म्हणून क्वेश्चन येते. आता इकडं जो आहे इथं मी असा प्लस काढून घेतो असा, ठीक आहे. हे आहे आपली गुलाबी कली, नाही गुलाबी डॉल्फिन. ओके, गुलाबी कली म्हणाल नाही तर गुलाबी डॉल्फिन मिळते, ठीक आहे. त्यानंतर पॅटनॉल. पॅटनॉल तर दाखवलंच होतो, हा इथला जो प्रदेश आहे हा आहे आपला पॅटनॉल. त्यानंतर एक पंपास गवताळ प्रदेश. लक्षात ठेवा, पंपास गवताळ प्रदेश. आता हा जो एंडिंगचा भाग आहे असा वाला, याला गवत सारखा मी असं काढून घेतो. हा वाला जो प्रदेश आहे हा आहे आपला पंपास, लंपास नाही, पंपास गवताळ प्रदेश, नाही तर लंपास करून टाकाल पंपासचा, पंपास गवताळ प्रदेश. ओके. त्यानंतर काटेरी झुडपे वने एक क्वेश्चन येऊ शकते तुम्हाला, रिपीटेड क्वेश्चन आहे, काटेरी झुडपे वने. आता हा पहा, हा इकडच्या भागामध्ये जो बी आहे याला कसं दाखवू. आता एक काम करतो, याला असं क्रॉस क्रॉस करतो, असे दाखवले तरी सफिशियंट आहे. इथं लिहून टाकायचे काटेरी झुडपी वने. ओके, चांगल्या प्रकारे हे एवढे तुम्हाला करायचे आहे. त्याच्यानंतर आपण अजून काही पाहू. ब्राझील मधले लोकसंख्येच्या विरळ असलेले दोन राज्य म्हणते. विरळ असलेले दोन राज्य म्हणजे एकदम कमी, म्हणजे दूर 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 लोकसंख्या आहे. तर पहा आता हा एक आहे अमेझॉनस राज्य ना, त्याच्या वरचा हा जो आहे हा राज्य आहे आपला रोराइमा.
हा कोणता राज्य आहे? रोराईमा आणि हा अमेझॉनस. हे दोन राज्य जे आहे तुम्ही टिक करून टाकू शकता ना, सूची त्याप्रमाणेच देऊन द्यायची आहे तुम्हाला. त्याच्यानंतर लोकसंख्येची दाट घनता असलेले राज्य, दाट घनता, ओके, दाट घनतावाला कोणता राज्य आहे? सोवो पावलो. कोणता आहे हा? सोवो पावलो. आता पहा, सोवो पावलो कुठं आहे आपला? तर हा पॅराना जो आहे, पॅरानाच्या वरचा हावाला भाग जो आहे, हावाला, ओके, याला मी थोडासा असा काढतो. हा आहे आपला सोवो पावलो, एकदम दाट. पहा, कमी घनतावाला हावाला वे, ओके, हे दोन. विरळ घनता म्हणजे दूर दूर लोक राहतात, बहुत जागा येतं, यांना जागाच नाही. हा कोणता वे? सोवो पावलो. पावलो आहे का पालवो आहे? थांबा एक मिनिट. पावलो, ठीक आहे. सोवो पावलो, देव पावलो, सोवो पावलो, ठीक आहे. आता हा कोणता वे आपला? अमेझॉनस. आणि हा कोणता वे वरचा? रोराईमा. कोणता राज्य आहे तो आपला? रोराईमा. हे दोन लक्षात ठेवा याच्यातून. त्याच्यानंतर एक कॉफी उत्पादक प्रदेश, ओके, कोणत्या भागामध्ये जास्त कॉफी भेटते? कॉफी कोण कोण उत्पादन करते? तर पहा मग आता इथला जो आहे कोणता प्रदेश आहे? एक मिनिट पाहू दे. हा वाला, हा असा इथं कॉफीचे दाण्यासारखे काढून टाकायचे 4-5. हा एवढा जो आहे हा काव्य आपला कॉफी उत्पादक प्रदेश. हा वे आपला कॉफी उत्पादक प्रदेश, ओके. त्याच्यानंतर तांदूळवाला, मक्कावाला येऊ नाही शकत, तेवढा काही इम्पॉर्टंट नाही. आता त्यानंतर एक जो आहे बंदर म्हणून येते, एक आहे मॅनॉस बंदर आणि एक आहे विक्टोरिया बंदर. आता विक्टोरिया जो बंदर आहे, पहा आता लाल याच्यानं काढतो, विक्टोरिया बंदर हा इथं जो आहे, ओके, याला असं मी काढून टाकतो. हा जो आहे आपला विक्टोरिया बंदर, विक्टोरिया व्हेरी इम्पॉर्टंट आहे विक्टोरिया. आणि मॅनॉस एक बंदर आहे, हा मॅनॉस बंदर एकदम इकडं आहे, इथं अमेझॉनस मध्ये. इथं मी काढून टाकतो, असा गोलच काढतो. हा आहे आपला मॅनॉस बंदर, मॅनॉस बंदर, ओके. आता पहा, जेवढे इंग्लिश मीडियम वाले आहे या ब्राझीलचे तर नावं एकदम काही चेंज होणार नाही, फक्त तुमची इंडिया मधले थोडेफार नावं चेंज होतील, बाकी पूर्ण सेम टू सेम आहे. प्लॉटिंग जे आहे ते पूर्णच्या पूर्ण सेम आहे. त्याच्यामुळे जो याचा बिलकुल तुम्ही टेन्शन घ्या नको, एवढे करून गेल्या तरी सफिशियंट आहे. याच्यावर क्वेश्चन येईल असं मला तरी वाटत नाही. सगळेच्या सगळे मी इम्पॉर्टंट वाले काढून ठेवलो, जेवढे होते तेवढे तुमच्यासाठी मी आणून घेऊन आलो. एवढे क्वेश्चन केला तरी याच्यापैकी दिसल अशी आपण अपेक्षा करू शकतो. आता पहा, एक व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्यासाठी मी एक सांगत आहोत, चांगला लक्ष द्या. तुम्ही हे ऑलरेडी करू ना, तुमच्याकडे पहा ग्राफवाला, आलेखवाला एक क्वेश्चन येते, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 टाईपचे आलेख आहे. तुम्हाला ऑलरेडी काढता येते, पण कोणता वे? मराठी मीडियम साठी. इंग्लिश मीडियम तर तुम्ही आरामात काढून टाकाल, कारण की नावं तुमचे इंग्लिश मध्येच राहते. मराठी मीडियम साठी पहा, समजा का तुम्हाला तिथं स्तंभालेख, स्तंभालेख, स्तंभालेख जर आला, एक येऊ शकते तुम्हाला स्तंभालेख, दुसरा येऊ शकते तुम्हाला जोड स्तंभालेख, स्तंभालेख, जोड स्तंभालेख. एक येईल तुम्हाला तिसरा रेषालेख, रेषालेख. आणि चौथा येऊ शकते तुम्हाला काहीतरी बहुरेषालेख, असा काहीतरी आहे, बहु येईल तिथं, रेषालेख, ओके. आता याचे तुम्हाला ऑलरेडी तुम्ही सगळं काय काढू शकता, फक्त मीनिंग माहित पाहिजे. हा वाला जो आहे हा आहे आपला हिस्टोग्राम, हा का आहे आपला हिस्टो. दुसरा आहे जोड स्तंभालेख. जोड स्तंभालेख म्हणजे होते जॉईंट हिस्टोग्राम, जॉईंट हिस्टोग्राम. आता जॉईंट हिस्टोग्राम मध्ये पहा, स्तंभालेख मध्ये फक्त एकाच देशाचा काढायचा राहील, जॉईंट मध्ये दोघांची कंपॅरिझन राहील. हा वाला समजा तुम्ही ब्राझीलचा काढले, तर हा वाला जो आहे हा इंडियाचा काढाल. हा ब्राझीलचा आहे तर हा इंडियाचा, हा ब्राझीलचा आहे तर हा इंडियाचा, हा ब्राझीलचा आहे तर हा इंडियाचा, अशा प्रकारे. म्हणजे हा वाला जो आहे जोडवाला हे जुडून राहणार आहे तुमचे, ओके. हे कसे राहणार आहे तुमचे? जुडून. हे जे आहे हे जुडून राहणार आहे तुमचे, हे रेडवाले. आणि हा समजा हा ब्राझीलचा वे रेडवाला समजा, आणि ब्लू वाला कोणता वे? आपला इंडियाचा वे. हे जुडून राहणार आहे, म्हणून याला म्हणतो आपण जोड स्तंभालेख. आता एक राहणार आहे तुमचा क्वेश्चन रेषालेख. रेषालेख म्हणजे होते फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, ओके. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन भी तुम्ही ऑलरेडी काढले, अशा टाइपचा ग्राफ राहते. आता इथं तुम्ही फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये इथून सुरू करत होते आणि इथं संपवत होते, आता तसं नाही करायचं आहे, मधामधूनच सुरू करायचं आहे. असे 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 वगैरे काही रेषा येईल आणि मधामध्येच थांबून द्यायचा आहे. हा वे आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता हा जो वे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, तर याच्यामध्ये पेअर्ड फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, दोन फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन राहते.
एक राहील तुमचा ब्राझीलचा असा वाला आणि याच्यासोबतच दुसरा तुम्हाला राहील इंडियाचा. अशा अशा प्रकारे ठीक आहे ना. असा मधामधून एकामेकाच्या आतमधून तो चालला जाईल. मग पाहाचे का क्वेश्चन कोणता आहे. स्तंभालेख जर असेल तर हिस्टोग्राम काढायचा. जोड स्तंभालेख आला तर जॉईंट हिस्टोग्राम चिपकून चिपकून वाले काढायचे आहे तुम्हाला. रेषालेख आला तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन सिंगल वाला. बहुरेषालेख आला तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पहिले एकाचा काढायचा, इंडियाचा असेल तर इंडियाचा आणि त्याच्यानंतर ब्राझीलचा काढायचा आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही हे जे मार्क आहे तुमचे 6 मार्क हे कोटच जाणार आहे. मॅप मधले 4 मार्क कोटच जाणार नाही. मॅप बरोबर रीड करायचा ना. मॅप रीड केल्यानंतर त्याचे आन्सर करायचे आहे तुम्हाला. ते 4 मार्क कोटच जाणार नाही. म्हणजे किती झाले पहा बरं. 6 4 10 4 14. 14 मार्क तर तुम्ही असेच घेऊ शकता बिना काही जास्त स्टडी करता. थोडासा तुम्हाला हे मॅपचे दोनही व्हिडिओ पाहून घ्या. ब्राझील आणि इंडियाचे हे थोडासा स्तंभालेख, जोड स्तंभालेख, इंग्लिश मध्ये हिस्टोग्राम, जॉईंट हिस्टोग्राम, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हे तुम्ही चांगल्या प्रकारे करून जा. याच्यावर क्वेश्चन येत नाही. अजून हिस्टोग्रामवर किंवा जॉईंट हिस्टोग्रामवर किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन तुम्हाला ऑलरेडी देऊन राहील. त्याच्यावर तुम्हाला प्रश्नाचे आन्सर द्यायचे आहे. तो बी एकदम सोपी राहते. त्याचा डिफरन्स काढा म्हणते. एक तुम्हाला कधी कधीच येऊ शकते, जास्त येत नाही तो पाय डायग्राम. तुम्ही काढले आहे पाय डायग्राम. हा असा सर्कल काढायचा, इथून एक मग अँगल घ्यायचे. तर मग पाय डायग्राम जे आहे तुम्हाला देऊन राहील. हा तुम्हाला येऊ शकते या वर्षी. पाय डायग्राम काढा म्हणून नाही येईल. पाय डायग्राम तुम्हाला देऊन राहील ना. पाय डायग्रामचे तुम्हाला आन्सर द्या. मी तुम्हाला पुस्तकातला बी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलं होतं. पाय डायग्राम देऊन आहे ना, त्याच्यातले जो आहे तुम्हाला आन्सर जे आहे ते तुम्हाला द्यायचे आहेत. तो एक क्वेश्चन जो आहे तुम्हाला येऊ शकते. एवढ्या याच्यावर आपण तुम्ही चांगल्या प्रकारे आज जर स्टडी केला तर तुमचे 14 मार्क तर कुठंच जाणार नाही. राहिला प्रश्न MCQ आणि ते झाले 8 मार्क सिंपल वाले. 8 आणि 14 22. आणि मी जे इम्पॉर्टंट सांगितलं ते वाले तेवढे केलं तर तुम्ही 40 पैकी मॅक्झिमम मार्क जे आहे ते घेऊ शकता. 35 प्लस तर तुम्ही आरामात घ्याल. ओके. पण चांगल्या तुम्हाला आज स्टडी करायचा आहे. ओके. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.